नमस्कार. मराठवाडा नेता फेसबुक आणि यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 22 जानेवारी भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं नोंद व्हावा असा दिवस. मंदिर वही बनाएंगे हा जो जाहीरनाम्याचा विषय होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजारो संत महंतांना बोलवून अत्यंत शास्त्रशुद्ध आणि विधिवत पद्धतीनं प्राणप्रतिष्ठापना केली. हे मंदिर फक्त पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच झालं का? अजिबात नाही. यासाठी देशभरातील लाखो लोकांनी निधी दिला, अपेक्षेपेक्षा जास्त निधी दिला. आमचे किशोरजी व्यास यांनी यासाठी कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली. आमच्या लातूरचे केशव गुरुजी हे मुख्य पूजेला होते. आज तिथं पूजेला नांदेडचा एक मुलगा महाराज म्हणून मुख्य पुजारी आहे. याचा अर्थ राम 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 जास्त म्हणत असताना मरा 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 होता. तुम्ही म्हणाल तुम्ही लोकसभेचं बोलताय का राम मंदिराचं बोलताय? मित्र हो, देशाची अस्मिता, प्रतिष्ठा, स्वाभिमान ज्यासाठी संघर्ष झाला, ज्यासाठी लोकांनी त्याग केला, बलिदान केलं, ज्या लोकांनी हजारो किलोमीटर पायी चालून, कधी विटा घेऊन तर कधी वेगवेगळ्या माध्यमातनं त्यांनी राम मंदिरासाठी प्रयत्न केला. 370 कलम हे रद्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला नव्हे, ते कृतीत आणले. बोले कैसा चाले त्याची वंदावी पावले म्हटल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत. देशातली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी, कृषी मालावर प्रक्रिया करणारे वेगवेगळे उद्योग करण्यासाठी, महिलांच्या 30% आरक्षणाचा लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, तो त्यांनी सभागृहात ठराव करून घेतलेला आहे. युवकाला स्टार्टअपची योजना केलेली आहे. निश्चित 450 पार होणार का 400 पार होणार का 350 पार होणार, हे गल्लीबोळातले जे कार्यकर्ते आहेत ना, मळमळ करणारे कमळ, ज्यांची निष्ठा फक्त ही खुर्चीवर आहे, गेली खुर्ची की निष्ठा म्हणजे निसटणारी माणसं, निश्चित लोक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघून देशाचा सन्मान वाढवण्यासाठी, देशाची प्रतिष्ठा वाढवण्याची, देशाचं परराष्ट्र धोरण चांगलं करण्यासाठी आणि भारत देश सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बहुमत देणार. निश्चित मध्यंतरीच्या काळात इंडियाची निर्मिती झाली. काय झालं बिहारमध्ये? आता मध्येच बिहारचे माजी मुख्यमंत्री परत इकडे यायचा विचार करतात. काय चाललंय पश्चिम बंगालमध्ये? ममताजी म्हणतात की आम्ही स्वतंत्र लढणार. पंजाबमध्ये काय चाललंय की आप म्हणते की आम्ही लढणार. पश्चिम बंगालमध्ये ममता म्हणतात, राजस्थानमध्ये काँग्रेस म्हणते आम्ही वाटाघाटी करणार नाही, छत्तीसगडमध्ये काँग्रेस म्हणते वाटाघाटी करणार नाही, तामिळनाडूमध्ये स्टॅलिन म्हणते वाटाघाटी करणार नाही, काँग्रेस कर्नाटकामध्ये, बिहार मधलं आपण पाहिलं, उत्तर प्रदेशमध्ये मायावती म्हणतात आम्ही स्वतंत्र लढणार. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मूलभूत अत्यंत गांभीर्यानं नियोजन केलं पाहिजे. आपण महाराष्ट्रात पाहतो, आज महाराष्ट्रात राजकारणात आणि युद्धात सर्व काही माप असतं. ज्या शरदचंद्र पवार यांनी प्रत्येक पक्षात फूट पाडायचं काम केलं, ज्यांनी शिवसेना आणि भाजप निवडून आली त्या शिवसेनेला आपल्याकडे घेतलं, कारण काही असो, पण या ठिकाणी अजित पवार याला घरात ज्या पद्धतीनं मुंडेंच्या घरात धनंजय मुंडे विरुद्ध गोपीनाथ मुंडे लढाई होती, ही छोटी छोटी उदाहरणं मी तुम्हाला मुद्दाम देतोय. ज्या पद्धतीनं शिवसेना शिंदे हे 40 आमदारासहित तिकडे गेले, एक काय किती खोके, काय ठिकाणावर डोके, असंही होतं. मध्यंतरी साखर उद्योग अडचणीत असताना, इथेनॉलचा विषय विचार करत असताना, साखर कमी पडता कामा नये आणि त्याचबरोबर इथेनॉल ही झालं पाहिजे, प्रदूषण कमी झालं पाहिजे आणि यासाठी वेगवेगळे
क्रांतिकारक निर्णय, बांबूचा निर्णय, बांबूला वेगळा दर्जा देण्याचा, त्यासाठी तरतूद करण्याचं काम चालू आहे. निश्चित 60-70 वर्ष काँग्रेसनं जी पेरलंय ते एकदम काही जादूच्या काडीसारखं बाजूला होणार नाही. आज रस्ते होते का होते, पण राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये सर्व धार्मिक क्षेत्राकडे नेण्याचं काम जर कोणी केलं असत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आमचे नितीनजी गडकरी यांनी केलेलं आहे. आज रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन झालंय. जलयुक्त घराघरात नळाचं पाणी गेलं पाहिजे यासाठी योजना निश्चित. झारीतील शुक्राचार्य जे कमळाच्याकडे जाऊन घर भरो अभियान करतात, त्या प्रवृत्तीला ठेचण्याची गरज आहे. आणि ये पब्लिक है, ये सब जानती है. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या जीवावर जर कोणी रुबाब करणार असेल आणि गाडी खाऊन चालणाऱ्याला जसं वाटतंय तसा आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, लोकांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सगळेच काही धुतल्या तांदळासारखे नसतात. पण पब्लिक ये सब जानती है. अरे जीवावर उदार होऊन एका दिवसात नाशिकला येतात, काळा मंदिर मध्ये जातात, त्या ठिकाणी रॅली करतात, मुंबईला जातात आणि बाकी आम्ही एक होणार, ईडी आमच्यावर केली, आमच्यावर अन्याय होणार आहे. मिस्टर रोहित पवार, आमदार रोहित पवार, चिंतन करा. तुमच्या यात्रेची काय अवस्था होती? मी 2-3 ठिकाणी गेलो होतो. किती लोक तुमच्या बरोबर होते? पेड किती लोक होते? स्वतंत्र किती लोक होते? आज शिवसेनेच्या जागेचा वांद चालू आहे. आज संजय राऊत वाटेल ते बोलत आहेत आणि त्याच बरोबर दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे असलेला काँग्रेस पक्ष कोण राहतंय का जातंय? कोण म्हणते अशोक चव्हाण जाणार, कोण म्हणते अमित देशमुख, धीरज देशमुख भाजपमध्ये जाणार, कोण म्हणते सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या जाणार. म्हणजे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विश्वास नाही. आपण म्हणतो ना की इफ वेल्थ इज गॉन नथिंग इज गॉन, इफ हेल्थ इज गॉन इफ समथिंग इज गॉन, इफ कॉन्फिडन्स इज गॉन ऑल थिंग इज गॉन. आणि म्हणून काँग्रेसच्या नेत्यांचं, राष्ट्रवादींच्या नेत्याचं हे आत्मविश्वास गेलेला आहे. म्हणून हे बुडती नौका आहे. कदाचित काही दिवसात जेपी म्हणजे जयंत पाटील जर या मंत्रिमंडळात आले तर आश्चर्य वाटायला नको. कारण काय, आज आपण जर पाहिलं तर जो तो आपापल्या भागाचा सुभेदार आहे, सरदार आहे. आणि आपण काय म्हणतो की ते फोडत आहेत, ईडीची भीती दाखवतात. ताई, तुमची एवढी कर्तबगारी होती का उमेश पाटील सोडून गेले? का दादा सोडून गेले? का दादाला म्हणावं लागलं आता तरी वय झाले, घरात बसा? अहो तुम्ही जे पेरलं ना पवार साहेब, तुम्ही रोखले त्यात. तुम्ही मनाचा मोठेपणा नाही दाखवला. शिवराज पाटील चाकूरकर यांना राष्ट्रपती होण्यापासून काय काय कृत्याकडून तुम्ही त्यांना केलं. तुम्ही विलासराव देशमुखांचा पराभव करण्यासाठी काय काय केलं. अहो घराघरात तुम्ही अशी भिंत निर्माण केली. आणि आज लोकांचं, देशाचं लक्ष आहे बारामतीमध्ये. इमाने तुम्हारे अजितदादा पवार वहिनीला उभा करणार का आणि विरुद्ध सुप्रियाताईची लढत होणार का? ही लढाई लोकसभेची आरपारची लढाई आहे. प्रश्न लातूरमध्ये उमेदवार कोण राहणार? पद्मश्री कांबळे राहणार की अनिल गायकवाड राहणार की संजय बनसोडे राहणार की आमचे विद्यमान खासदार राहणार? हे गाव आहे. एक मच्छर सारा आदमी को खटमल बना देता है म्हणल्याचं का? आणि अशा एका परिस्थितीमध्ये अशोकरावला उमेदवारी मिळणार का प्रतापरावला उमेदवारी मिळणार? काय चाललंय? एकात एक नाही, बापात लेख नाही म्हणल्यासारखा 3 आमदार आहेत, 3 दिशेला तिघाचे तोंड आहेत. रातोळीकरचं वेगळंच गाणं, नंतर राजेश पवारची वेगळीच पावर, तुषार राठोडचं बांधतच गटोड. अरे काय चाललंय? कुणीकडे घेऊन जायचंय? परवा जिल्हाध्यक्ष बदलला, तिथं आज काय मला एक म्हणजे देशमुख सगळे झाले, पाटलाचं काय? म्हणजे ज्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे, निश्चित भाजपची काही मंडळी ही भाजपत राहून भाजप संपवायला निघालेली आहेत. आता आपण जर पाहिलं ही भाजपची जी गर्दी आहे ती सूज आहे म्हणत असताना जाम लागतंय हो नितीन गडकरी साहेबासारखं काम करायला, जाम लागतंय दानवे सारखं काम करायला.
अरे हसत खेळत लोकात मिसळणारा, वेगवेगळे कार्यक्रम करणारा, हसून खेळून बोलणारा. अरे मला म्हणतात संभाजीराव हे माणूस मला खूप आवडते हो. म्हणजे प्रत्येकाला आपलं कसं करायचं ही जादू त्यांच्याकडे आहे. बीडमध्ये उद्या जर वाटलं धनंजय मुंडे उभा करायचा का पंकजा ताई उभा करायच्या, मित्र हो ज्यांचं नियोजन आहे, ज्यांनी प्रचार कधीच सुरू केलेला आहे, भिंती रंगवायला सुरू केलेलं, फिर एक बार मोदी सरकार, 400 पार मोदी सरकार. आणि सातत्यानं एका बाजूला हे होत असताना आमची ईडीची चौकशी का घाबरताय? काय होणार आहे? तुम्ही चोऱ्या केल्या नाहीत, होणार आहे काय? आणि शेवटी काय भूखंडाचं श्रीखंड करणारी प्रवृत्ती, ज्या आम्हाला आठवत आहे नीलम गोरे काय किंवा वेगवेगळ्या नेत्यांनी हे बोलत होते. त्या ठिकाणी तो आयुक्त मुंबईचा ज्याने राजीनामा देऊन विरोधात प्रचार केला. अहो आज देश पातळीवर आज सर्वत्र फक्त देशात नाही जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिमा उंचावण्याचं काम केलंय. आर्थिक देशाला शिस्त लावण्याचं काम केलंय. महिलांचा विचार केला. आज निश्चित मोफत अन्न करोडो लोकांना घेतला जात आहे. तुम्ही म्हणताय की लाच देतात, ही सवय कोण लावली हो? तुम्ही देतात तेव्हा ती गरीबाला मदत असते आणि मोदत घेतात तेव्हा ती लाच असते. मी संघाचा कार्यकर्ता नाही, मी जातीनं मारवाडी ब्राह्मण असलो तरी मी परखड बोलणार आहे. मी अनेक ऐसे वैसे कैसे कैसे बन गए, कैसे कैसे ऐसे वैसे बन गए. मी बघितलंय की परवा कराडला गेलो, आमच्या गावचे जावई दिलीपराव देशमुख यांचे जावई काय कृषी प्रदर्शन या ठिकाणी आम्ही बघितलं. नितीन गडकरी साहेबांनी गुजरातच्या राज्यपालाला आणला होता, दुधाचा प्रकल्प केला, रोजगार आणि माझ्या शेतकऱ्यांनी. आणि अचानक काय आमचे मित्र बच्चेवार यांना हकालपट्टी केली. म्हणजे आवाज सोजा बेटा नाही तो गब्बर आएगा, अशा प्रकारची अवस्था आहे. कुणात ही हिम्मत नाही, ताकद नाही, दम नाही. आणि अशा एका परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली असो, मुंबई असो, महाराष्ट्र असो, अरे उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तर असे होणार, तसं होणार, जाणार, गडगडणार, पडणार, हेच होणार. काय काय झालं? पहिल्यांदा निवडून आलेला माणूस मुख्यमंत्री केला. हे जादू कोण करू शकतंय? ते फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी करू शकतात. आणि प्रत्येक उमेदवाराला अस्वस्थता आहे. जसं निकाल लागताना मी मागेही म्हणलं, निकाल लागताना मी पास होतो का नापास होतो हे आम्ही मॅट्रिकच्या वेळेस सारखं टेन्शन, देवाला नवस बोललेला असायचा. साखर वाटतो म्हणायचं, पेढे वाटतो म्हणायचं. तशी आजची उमेदवाराची अवस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर बांधलं, गल्ली बोळातल्या कार्यकर्त्यांनी अरे पंत्या वाटल्या, पंत्यावर नाव टाकलं. हो किती लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि फक्त नावच नाही टाकलं तर कुणाला पंथी दिली त्याचं नाव घेतलं. अरे दिवे विकासाचे लावा, दिवे प्रगतीचे लावा, दिवे मानवतेचे लावा, दिवे माणुसकीचे लावा. रामराज्य आणू म्हणत असताना कुठेतरी पंथी द्यायची आणि मोबाईल नंबर घ्यायचा, छत तुमची जिंदगानी. अशाही प्रकारचे काही कार्यकर्ते आम्हाला बघायला मिळतात. हे मोदीला रामाला बदनाम करत आहेत. राम का नाम बदनाम ना करो असं म्हणण्याची वेळ आहे. मी आप्पा बाबांना भेटलो, गातेगावच्या महाराजांना भेटलो. अहो गातेगावचे महाराष्ट्रात बाय रोड गाडी ड्रायव्हिंग करत अयोध्येला गेले आणि बाय रोड आले 2 दिवसात. मित्र हो, मंत्रशक्तीचा महिमा, संत महंताचा आशीर्वाद आपण बघितला. डिग्निटी मतासाठी फक्त अमिताभ बच्चन किंवा वेगवेगळ्या कलावंताला नेत्यांना बोलवलं नव्हतं, तर माणुसकी खऱ्या अर्थानं रामराज्यामध्ये ज्या पद्धतीनं की समता, बंधुत्व, न्याय लोकांनी शंका व्यक्त केली तर त्याच्या समोर राम गेले. असे किती लेकर आहेत. अरे पक्ष बदलता तिकीट नाही म्हणलं तर अपील करता. एका मिनिटात राम हे वनवासाला गेले. आणि लक्षात ठेवा की खऱ्या अर्थानं भारत हिंदू राष्ट्र होत असताना, जगात प्रतिमा उंचावत असताना तळतळ लागल्याशिवाय राहणार नाही. मी भीती घालत नाही.
मी बदनाम करत नाही, निश्चित काही काम चांगलं करत असताना काही आपल्याला त्या ठिकाणी आपण नॅशनल हायवे करतो, वृक्षतोड करावी लागते, पण त्याचबरोबर बाजूला वृक्ष लावावे लागतात. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी रामासारखं इमानदारीनं वागावं. पॉकेटमार संस्कृती ही वाढता कामा नये. आणि मुद्दही लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. खुदा, राम, अल्लाह, नंतर बुद्ध, असे सगळ्यांना कशी श्रद्धा असावी. अरे एक दिवस खायला एकादशीला आपण मटण खाताव आणि आपण विचार करत नाही आणि निघाले आम्ही बी देव करताव. मुमे राम बगल में छुरी, काय, आणि गोरगरिबाच्या हातावर तरी आणि आपलंच घर भरी, अशी ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. याचा अर्थ बाहेरून आलेला कार्यकर्ता शुद्धीकरण होतंय असं नाही. मित्र हो, आपण बघतो महाराष्ट्रात भाजपचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस बघत असताना त्यांना उपमुख्यमंत्री करा हे ट्विटर सध्याच्या एक्सवर सांगितलं. आणि तरी परंतु आत्मविश्वासानं, निर्धारानं, शेवटी झूठों के भूत बातों से नहीं मानते. ते माझी माय, आजी, बाप म्हणायचा. चित्रगुप्तकडं रेकॉर्ड लागते, गुचके आहे ना, गुचके असं केलं वरी चित्रगुप्त दप्तर लिहून आला म्हणले. तसं मोदी रूपी चित्रगुप्त प्रत्येक खासदाराचं दप्तर विदाउट परमिशन नो ऍडमिशन आपण म्हणतो. विदाउट परमिशन सोडायचं नाही. रेल्वेचं जाळं विणलं, राष्ट्रीय महामार्गाचं जाळं विणलं, सौर ऊर्जेचं धोरण आणलं, कृषी आमूलाग्र क्रांती करण्यासाठी कृषी मालाची प्रक्रिया करण्यात झालेला आहे. जे आपण डिझेल पेट्रोल वापरून आपण जे प्रदूषण वाढवलंय, उद्या आपल्या नातवंडाची काय अवस्था होणार याचा आपण विचार करत नाहीत. तर त्यांनी सौर ऊर्जेचं केलेलं आहे, इलेक्ट्रिक ऊर्जेचं केलेलं आहे. गावागावात एक नवं चैतन्य, स्मार्ट सिटी, स्वच्छता. मला आठवतं आर पाटील यांनी पुरस्कार दिले होते गाव पातळीवर. यांनी मंदिराची अस्वच्छता केली. मला परवा गहिनीनाथ महाराजांनी मला अयोध्येहून वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्या ठिकाणचं चित्र सांगितलं. नदीमध्ये घाण जर पडली त्याची खैर नाही, अशा प्रकारचं कमिटमेंट मनाना माझी सटकली. जेव्हा मोदी एखादी गोष्ट मनावर घेतात ते करून दाखवतात. मी भविष्य मानतोय पण लोकांसाठी सांगतोय. मित्र हो, निश्चित काही चुका आहेत. निश्चित गुजरात म्हणजे रामराज्य नाही. उद्योग इकडचे तिकडं चालले. अरे तुमचे जर नेते आडवा आणि जिरवा करणार असतील आणि त्या ठिकाणी लोकांना छळणार असतील, त्रास देणार असतील तर उद्योग सोडून जातील. सत्ता असली की भूमिका वेगळी, सत्ता गेली की भूमिका वेगळी. आणि अशा परिस्थितीमध्ये इंडिया काय जोडेगा, भारत जोडेगा म्हणत असताना आज बैठकीला बसत असताना एकमेकाच्या चेहऱ्याकडे बघतात. ह्यानं अगोदर जाते का मी अगोदर जाऊ, ह्यानं अगोदर जाते. मग कॉमन मॅन काय म्हणतोय, आमच्या मला ह्यांचं दोन जोडायचं का. शेवटी या देशात जे निर्णय घ्यायचे ते आर्थिक निर्णय असतील, सामाजिक निर्णय असतील, न्यायव्यवस्थेचे निर्णय असतील, ते घेण्यासाठी बहुमत गरजेचं आहे. त्यासाठी कठोर परिश्रम गरजेचा आहे. त्यासाठी आत्मविश्वास गरजेचा आहे. अरे बापाला बाप न म्हणणारे, बायको नवऱ्याचे संबंध नीट राहत नसताना आज एकटा वाघ कौन आया रे कौन आया, काय देश का शेर नरेंद्र मोदी आया. आम्ही काही भात म्हणून त्यांची बाजू मांडत नाहीत, पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्या 26 जानेवारी आहे. उद्या ते भाषण करतील. मन की बात तर असतेच असते. अरे लहान लहान गोष्टी. आमच्या इथं बीड जिल्ह्यामध्ये एक अल्पसंख्याक बांधव काय जर गोशाळा करणार असतील त्यांचं ते कौतुक करतात. एवढा सूक्ष्म अभ्यास गावच्या ग्रामपंचायतच्या पंचाला नसतो, महापौराला नसतो, आयुक्ताला नसतो.
एवढा सूक्ष्म देशातला अभ्यास करायचा, विकासाचं जाळं, मग ते नामदार नितीन गडकरी असतील, त्या ठिकाणी आमचे दिल्लीचे म्हणजे जे अगोदर जुने रेल्वे मंत्री पियुष गोयल असतील, आमचे दानवे साहेब असतील, आता आपण जर पाहिलं अर्थमंत्री आमचे कराड असतील, वाटलं होतं का रमेश कराड आमदार होतील म्हणून? पण गडबड केली की लगे तयार आहे, हिसाब किताब सबका तयार आहे. आगाऊपणा केला रे केला की मेला. मेला म्हणजे मर्डर नाही, राजकीय मृत्यू. आणि एखाद्याला बसवलं, तुम्हाला मुख्यमंत्री केला, पण आगाऊपणा किंवा वाटलं की वोट पॉलिटिक्स मध्ये हे नाणं चलू शकत नाही. तुम भाषण करो, तुमको केंद्र में देंगे, उप मुख्यमंत्री बनाएंगे, तुम्हारा सम्मान बढ़ाएंगे. पण एक अशा प्रकारचं, मी नाही म्हणणार 450 पार होणार, मी नाही म्हणणार 400 येणार, पण की येणार हे भारत देशातल्या जनतेने आता ठरवलंय. हे इंडियावाले रोज वाढतात, एकूण एकाला शिव्या देतात, इकडं जाऊ का तिकडं जाऊ, तिकडं जाऊ का तिकडं जाऊ, आणि जाऊ तिथं खाऊ, ही त्यांची भूमिका असताना मित्रहो, 26 जानेवारी आपण निर्धार करा. या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, आमच्या माता भगिनीच्या कल्याणासाठी, युवकांना रोजगार निर्मितीसाठी नाव ठेवणं लई सोपं आहे. एखाद्या मला एक गोष्ट आठवते, आमचे गुरुजी सांगायचे शाळेमध्ये, म्हणजे चौकात एकानं चित्र काढलं आणि चुका एकालाही सांगित ठेवलं नाही, सगळ्यांनी चुका 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 केल्या. मग त्याने दुसरा एक बोर्ड गेला, इथे एक तुम्ही चित्र काढा. किंवा महाभारतातलं दगड मारणा म्हणतात ना, जो पापी नाही व फत्तर मारे, अशा प्रकारच्या एका परिस्थितीमध्ये साखर उद्योगाला चांगले दिवस आले पाहिजेत. दुसऱ्या बाजूला इथेनॉल निर्मिती झाली पाहिजे. ग्रीन म्हणजे ज्याला म्हणतात की उद्योग त्याने सुरू केलेला आहे. रेशीम उद्योगाला प्राधान्य दिलेलं आहे. वेगवेगळे कुटीर उद्योग, खेड्याकडे चला म्हणून नाही, पण जलशुद्धीकरण, हवा शुद्धीकरण, आता गरज आहे मनाच्या शुद्धीकरणाची. कल की छोडो बात, कल की बात पुराणी. आणि 26 जानेवारीला ते लावलेले फरारे, ते सर्व चित्र आठवा. अहो, करोनाचं संकट पठ्ठ्या मोदींना ते काय पुनावाल्याकडून घेतला असेल, त्यांना सांगितलं असेल, पण जगाला दिला. हम भी जिएंगे, सब कुछ जिंदा रहेंगे. काय होतं काँग्रेसच्या काळात? ह्याच्यावर दोस्ती, भीतीच नव्हती. आम्ही मनमोहन सिंगांना नाव ठेवणार नाही, निश्चित धोरणं चांगली होती, पण आज जो दबदबा आहे, आज जो दरार आहे, अरे दम लागतोय. पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला त्यांच्या गावात जायचं. छत्रपती शिवाजी महाराजांची मी तुलना करणार नाही, पण औरंगजेबाला टक्कर द्यायला ज्या पद्धतीनं ते गेले आणि दगाबाज औरंगजेबाचं ढेंगाळं काढलं, त्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये स्वतः गेले. आज काय अवस्था आहे पाकिस्तानची, आज काय अवस्था आहे श्रीलंकेची. आणि मालदीवचं प्रकरण काय, बायकॉट मालदीव, विजिट लक्षद्वीप. एवढी ताकद, एवढा दबदबा, एवढी हिंमत, एवढा आत्मविश्वास. निश्चित येणाऱ्या काळात आणखीन सामाजिक, आणखीन शैक्षणिक काही चुका होत असतात. प्रत्येक चांगला निर्णय हा मोदी यांनी घेतला आणि वाईट निर्णय त्यांनी घेतला असं आम्ही म्हणणार नाहीत, पण लोकांना घरं द्यायचं काम. आणि सोलापूरला देशातला सगळ्यात मोठा गृहनिर्मितीचा प्रकल्प, ज्या ठिकाणी आमचे कपिल माकणे सुद्धा सबलिट कॉन्ट्रॅक्टर होते, आज पाण्याच्या योजना राबवत आहेत. पण आपण मात्र राक्षसासारखं पाणी खाणार आणि पिणार असू तर चुकीचं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं भारत सोने की चिडिया बनण्यासाठी, राम राज्य खऱ्या अर्थानं येण्यासाठी, अपप्रवृत्तीचं उच्चाटन करण्यासाठी, गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम भारतीय है, हिंदुस्तान में रहने वाला हर इंसान हिंदू है, तो मुस्लिम जात पात आम्ही मानत नाहीत. कुठंतरी नशा द्यायची, अफू चारायची, मुस्लिमाचं कसं होईल सांगा ना. काय झालं? अहो, पाशा पटेल आज आंतरराष्ट्रीय पातळीवरची परिषद घेतोय. कमोदींना कळत नाही का? बोलो भाषा भैया मोदी म्हणतात. हे सगळी जादू किमया. आता आपण काय म्हणतो की
शेतकऱ्याच्या सोयाबीनचा भाव निश्चित गंभीर प्रश्न आहे, निघेल मार्ग. तुम्ही म्हणाल तुला काय वजन लागलंय, आजचं काय, आजचं बोल ना. पण एका बाजूला शिवराज पाटील चाकूरकरांचं ते वाक्य आठवतात, शेतकऱ्याला परवडलं पाहिजे, व्यापाऱ्याला परवडलं पाहिजे, कारखानदाराला परवडलं पाहिजे, ग्राहकाला परवडलं पाहिजे. हे सगळं समन्वय आणण्याचं काम. अहो G20 तर जगात चमत्कार केला, अणुस्फोटापेक्षा भयान स्फोट केला. आणि अशा प्रकारे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांचं स्वप्न पूर्तीत. मग कुणीतरी म्हणतंय आता लोकशाही राहील का हो, आता घटना राहील का हो. अरे बाबा मरेंगे बकरी काटेंगे. अरे आपलं आपलं घर बघा रे मित्रांनो, तुमचं काय खरं नाही. तुम्हाला जर बांबू लावला तर तुमचा तंबू कधी उडून जाईल. अहो खायला महाग असलेले माणसं अब्जो रुपयाचे मालक होतात, आणि पुन्हा जर का 30-40 वर्षात पुन्हा जर कोणी तिथं काही ईडी लावली चौकशी केली तर म्हणायचं बघा हो आम्हाला त्रास देऊन आले, तर असं कुठं असतंय का. अरे बाबानो, किती लोकांना तुम्ही देशोधडीला लावलं. तुम्ही कधी चिंतन करा, मनन करा, तुम्ही काय पेरलं ह्याचा विचार करा. आणि मित्र हो, लोकसभेचा निर्णय लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड, धाराशिव, संभाजीनगर, छोड़ो यारो एक एक मतदारसंघ, यहाँ तो बहुत अच्छा होने वाला है. तुम्हाला कल्पना येणार नाही. कदाचित कुणी म्हणेल अशोकरावजी चव्हाण उमेदवार असतील नसतील ते ठरवतील ना. पण आज ज्या माणसामुळं काही ज्यांनी चांगलं केलेलं आहे त्या गुणामुळं निश्चित प्रतापरावही अनेक प्रताप केलेले आहेत. निश्चित मोदींच्या नेतृत्वात ताकद द्यायचं काम देवेंद्र फडणवीसने यांनी केलेलं आहे. पण शेवटी निवडणुकीमध्ये विजय महत्वाचा असतो, युद्धामध्ये जिंकणं महत्वाचं असतं. म्हणून आम्ही 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला म्हणतो की भारत देश सोने की चिडिया होण्यासाठी लोकसभा ही जी नवीन लोकसभा झालेली आहे त्यामध्ये आपण उद्याचं भाषण ऐकूयात. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडणार आहे. निश्चित त्यावरच्या सगळ्या पेपरच्या हेडलाईन अशा असणार आहेत की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ता काबीज करण्यासाठी. अरे माय माझी तुम्ही काय करता. आणि गॅरंटी कर्नाटकात बोलले राहुल गांधी हमारी गॅरंटी, आणि पुन्हा काय झालं, हे आहे का, ते आहे का, गाडी आहे का, घर आहे का, लाईट आहे का, गॅस आहे का, तर महिलांना मानधन मिळणार. त्यांनी म्हणजे तेलंगणामध्ये घोषणा केल्या, लोकांनी मतदान केलं, अंमलबजावणी, आम्ही तुमच्या खात्याला पैसे टाकू. अरे बाबा, हे शेतकऱ्याच्या खात्याला पैसे चालू आहेत, पीक विमा चालू आहे, घरं चालू आहेत, लाईटसाठी प्रयत्न आहे, ऊर्जा निर्मितीचे वेगवेगळे मार्ग आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेला आहे, मांडव सजलेला आहे, सर्व सुंदर वातावरण, मंगल पवित्र वातावरण झालेलं आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये हे संत महंत याची देही याची डोळा आपण पाहिला. बागेश्वर बाबापासून ते आमचे गातेगावचे महाराज, आपले मुरारी बापू पासून गैनीनाथ महाराज, काशी जगद्गुरु, गुरुबाबा महाराज, त्याचबरोबर आमचे बोराडे महाराज, हे सर्वजण जाऊन आलेले आहेत. म्हणून आम्ही मराठा आंदोलन हा लवकरात लवकर प्रश्न सुटला पाहिजे, दिलेला शब्द पाळला पाहिजे, त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. कसं द्यायचं, देता येत नाही, टिकत. छोडो यारो, काही को घोषणा की आहे, किती दिवस चर्चा, खुर्च्या तुमच्या कायम ठेवण्यासाठी दगाफटका करणाऱ्या त्या मुलांना सावधान. महात्मा गांधीच्या आंदोलनानंतर एवढं मोठं आंदोलन हे फार महाग पडणार आहे. आणि अशा एका परिस्थितीमध्ये मला खात्री आहे हाही प्रश्न लवकरात लवकर सुटेल. आणि मोदी हे पूर्ण देशाचा आज भारत महासत्ता बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आपण सर्वजण विचार करा, चिंतन करा, मनन करा. मोदीचा भाट वाजेल, कुणाला वाटत असेल मोदी टीमचा कोणी वाटत असेल, मित्र हो, कोणताही भाजपचा नेता खरेदी करणारा पैदा व्हायचा आहे बद्दरला आणि मराठवाडा नेत्याला स्वतंत्र विचार सरणीचे दैनिक. दिलीपराव देशमुख जे चांगलं करतात आम्ही चांगलं म्हणतो, अशोकराव चव्हाण चांगलं करतात ते आम्ही चांगलं म्हणतो, धनंजय मुंडे जे चांगलं करतात
अरे हमाम में तो सब नंगे होते हैं ना, काही चुका होत असतात. आपण नक्कच आहे, बुटकच आहे, काळच आहे, इद्र. अरे काम दगा, काम कामाचा गुरु आहे. म्हणून जय श्रीराम. बन गया काम, बनाव काम. मंदिर राम मंदिर बनलंय, आता बाकी मंदिराचं होत राहील. आपण आपलं मनातील मंदिर स्वच्छ साफ प्रदूषण मुक्त ठेवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.